नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकारी निवासस्थान देवगिरी इथं अक्षरशः जत्रा भरली आहे। चंद्रपूरमधील भाजप कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेत। किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या चंद्रपूरमधील स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे। निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी। 40 वर्ष मी गरिबीमध्ये काढली, पत्र्याच्या घरात राहिलो, मात्र आज बंगला बांधला तर विरोधक माझ्यावर टीका करतात अशी टोलेबाजी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केली आहे। सांगोल्यातून आमदार शहाजी बापू पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या गावी अभिनंदन मेळावा ठेवण्यात आला होता। यावेळेला ते बोलत होते। संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणातील शिक्षेला स्थगिती मिळाली आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये राऊत यांना जामीन मंजूर झालाय। 50,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय। मात्र पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 रोजी होणार आहे। महायुतीसह महाविकास आघाडीतील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत। येणाऱ्या 4 तारखेला मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा दावा परिवर्तन महाशक्तीचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला। तर बॉम्बच्या आवाजानं महाविकास आघाडीसह महायुतीच्या अन्य नेत्यांचे कान बंद होणार आहेत असा दावा त्यांनी केला। मुंबई अदानी समूहाला विकली जाते आहे, त्या विरोधात लढा देणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरेंनी दिली आहे। जळगावमध्ये वैशाली सूर्यवंशींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाकरे आले होते। यावेळेला त्यांनी राज्य सरकारसह अदानींवर निशाणा साधला। मुंबई ज्या प्रकारे अदानी समूह खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आमचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया अर्ज भरल्यानंतर अक्षय जाधवांनी दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटलेत। आगामी काळामध्ये शिवसेनेचा उमेदवार खेड आळंदी विधानसभेमध्ये निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार शिवसैनिकांनी केला। तुमची ताकद ठेवा। वाशिम जिल्ह्यात कारंजा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून अभिजित राठोड यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे। 2024च्या लोकसभेकरिता ते उमेदवार होते, मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर ते न्यायालयात गेले। आता विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही संभ्रम आहे। परांडा विधानसभेची जागा आमच्या वाट्याला आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांना उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिलाय। त्यामुळे परांडा मतदारसंघात ही जागा नेमकी कुणाला सुटणार याबाबत संभ्रम आहे। परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार मेघना बोर्डीकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। तर विजय भांबळे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले। त्यामुळे जिंतूर विधानसभा मतदारसंघात परत एकदा भांबळे विरुद्ध बोर्डीकर अशी लढत पाहायला मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। भाजपचे प्रकाश गवई यांनी मेहकर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। महायुती असताना आम्हाला किंवा आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप गवई यांनी केला। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी नाकारल्यानं अर्चना घारे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय। या मतदारसंघात महायुतीचे दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे राजन तेली असा सामना होतोय। असं असताना अर्चना घारे अपक्ष लढणार असल्यानं महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। महाविकास आघाडीमध्ये भायखळा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात आलाय। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मनोज जामसुदकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि मनोज जामसुदकर यांच्यामध्ये लढत होणार आहे। वरळी मतदारसंघात महायुतीकडे उमेदवार नाही। एकनाथ शिंदेंनी येथून स्वतः निवडणूक लढवावी किंवा अमित शहांना उमेदवारी द्यावी असा निशाणा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर साधलाय। सांगोला, रामटेक आणि श्रीगोंदा मतदारसंघावर चर्चा सुरू आहे। या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती राऊतांनी दिली आहे। कोपरगावमधून आशुतोष काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थित होते। अभिनय, समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांना पूरक आहेत अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदेंनी दिली। तसंच माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मला वनखातं दिलं तर उत्तमच असंही ते म्हणाले। वाशिमच्या रिसोड विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीमधून प्रशांत गोळे यांना उमेदवारी दाखल केली आहे। दरम्यान त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। प्रशांत गोळे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात चांगली चुरस निर्माण झाली आहे। लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरण्यासाठी त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। महाविकास आघाडीकडे आपल्या विरोधात देण्यास उमेदवार नाही अशी टीका अभिमन्यू पवार यांनी केली आहे।
सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये पुन्हा सांगली पॅटर्न होण्याची शक्यता आहे. मिरजेची जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. तर मिरजेच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट देखील आग्रही आहे. तर काहीही करा पण ती जागा आपल्या ताब्यात घ्या अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे मिरजेत जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार रणजित सावरकर यांनी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरला. यावेळेला त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गोपाल दातकर, वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पूर्वची तिरंगी आता लढत होणार आहे. हिंगोली भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ते पक्षाकडे तिकीट मागत होते. भाजपनं विद्यमान आमदार तानाजी मुटकुळेंनाच पुन्हा तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळे नाराज रामदास पाटलांनी बंडखोरी करायचं ठरवलंय. लोकसभेतही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण वरिष्ठांच्या मंथरणीनंतर तो मागे घेतला. यावेळी ते काय करतात हे बघावं लागेल. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या एकनाथ पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. यावेळेला माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी टीका केली आहे. भाजपने त्यांना लाथाडलं. भाजपला मतदारसंघ सोडवता आला नाही त्यामुळे त्यांना पक्ष बदलावा लागला असा टोला एकनाथ पवार यांनी लगावला. श्रीवर्धनमधून मंत्री आदिती तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला त्यांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. तर विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. नालासोपारा मतदारसंघातून भाजपतर्फे राजन नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळेला भाजपचे नेते विनोद तावडे आणि खासदार हेमंत सावरा उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी वंचितकडून मेघा डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. अर्ज भरण्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राजेश बकाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला त्यांनी बैलगाडीवर बसून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. महायुतीचा उमेदवार नक्की विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आर्णीचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रवी राठी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. पुढच्या काळात अनेक पक्ष प्रवेश होणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. सोबतच खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाली आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आमचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया अर्ज भरल्यानंतर अक्षय जाधवांनी दिली आहे. जालन्याच्या पाचोरा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. यावेळेला त्यांनी शहरातून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. यावेळेला आदित्य ठाकरे उपस्थित होते. यवतमाळमध्ये वणी मतदारसंघासाठी मनसेकडून राजू उंबरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळेला त्यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्लं. जनता यावेळेला मनसेला साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. परिवर्तन महाशक्तीकडून स्वराज्य पक्षाचे ऐरोली विधानसभेचे अधिकृत उमेदवार अंकुश कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. वाशीतल्या शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. विरोधकांनी स्वराज्य पक्षाला हलक्यात घेऊ नये असा इशारा उमेदवार अंकुश कदम यांनी दिला. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलेल्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन होणार आहे. या पुस्तकातून अनेक खुलासे जनतेसमोर येणार आहेत असं वक्तव्य अनिल देशमुखांनी केलंय. तर मला खोट्या आरोपाखाली अडकवण्यात आल्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी पुस्तकात केला. नागपुरातील निवासस्थानी फडणवीसांच्या औक्षणाआधी गडकरी दाम्पत्य आणि फडणवीस दाम्पत्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. याचा व्हिडिओ समोर आला. यावेळेला गडकरींनी महाल परिसरातील रस्ते किती छान झाले तसं फडणवीसांना सांगितल्यावर दाटीवाडीच्या परिसरात गडकरीच रस्ते करू शकतात असं फडणवीसांनी म्हटलंय. खासदार संजय राऊत यांना माझगाव सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणामध्ये शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. पुढील सुनावणी 31 जानेवारीला होणार आहे.